चंद्रपुर जिला ग्रामीण महिला कांग्रेस अध्यक्ष नम्रता ठेमसकर ने अपने पद से इस्तीफा देते हुए कांग्रेस की प्राथमिक सदस्यता का राजीनामा दिया। चंद्रपुर जिले में कांग्रेस पार्टी के कुछ पदाधिकारियों द्वारा वंशवाद और जातिवाद निर्माण करने का आरोप करते हुए ग्रामीण महिला कांग्रेस जिला अध्यक्ष नम्रता ठेमसकर ने अपने पद का इस्तीफा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले और महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे को भेजने की जानकारी आयोजित पत्र परिषद में नम्रता ठेमसकर ने दी। इस समय उन्होंने किसी भी कांग्रेस नेताओं का नाम न लेते हुए कहा कि जिले में कांग्रेस के वरिष्ठ नेता पार्टी में वंशवाद को बढ़ावा दे रहे हैं। वरिष्ठ नेता पार्टी के पदाधिकारी व अल्पसंख्यक समाज के लोगों की ओर अनदेखी कर अपने परिवार के सदस्यों को चुनाव में उतारने का प्रयास कर रहे हैं। इस समय उन्होंने बताया कि वे जब से महिला जिला अध्यक्ष का पदभार संभाला तब से अब तक किए गए विविध आंदोलन, उपक्रम, सामाजिक कार्यक्रम की जानकारी दी। इस समय उन्होंने यह भी कहा कि पार्टी के वरिष्ठ नेता जातिवाद बयान देकर पार्टी के कर्तव्यनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ताओं की भावनाओं को ठेस पहुंचा रहे हैं। बघा, अल्पसंख्यक जो समाज आहे, मी अल्पसंख्यक समाजामध्ये हे म्हणते की ज्यांची संख्या कमी आहे त्या सर्वांना पक्षामध्ये कुठेतरी चांगली जी वागणूक आहे ती दिली जात नाहीये, त्यांची महत्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जात नाहीये, ज्या नवीन नियुक्त्या होत आहेत त्या एका विशिष्ट समाजाला धरून केल्या जात आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे या जातीयवादाचा मी निषेध करते आणि त्याचबरोबर मी फॉर्म भरल्यानंतर मी तो मागे घेतला पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकण्यात आला, माझ्याकडे काही लोक पाठवण्यात आले, खूप प्रयत्न केले की मी वरोरा मतदारसंघाचा फॉर्म भरू नये। जेव्हा की मी मग त्यांनी मला हे विचारलं की बा तुमचा काय संबंध, मला समोरच्या नेत्यांकडून विचारलं गेलं तुमचा काय संबंध, तुम्ही फॉर्म कसा भरला, पण मी तरीही मागे हटली नाही आणि मी माझा फॉर्म कायम ठेवला। मी दौरा सुरू केला, त्यानंतर परत त्यांनी आक्षेप घेतले आणि मी बैठकीमध्ये माझी भूमिका मांडल्यानंतर सुद्धा मला काही मेसेजेस आले आणि मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, पण माझी अशी भूमिका आहे की माणसाचा आत्मसन्मान कोणत्याही पदापेक्षा मोठा असतो आणि माझा स्वाभिमान माझ्यासाठी मोठा आहे, कोणतंही पद मोठं नाही। म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। माझ्यावर कोणाचा दबाव नाही आहे, पण मी आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या विषयाला धरून। तर मी आज जी भूमिका माझी आहे स्वतःची म्हणजे राजीनामा आणि या सगळ्या पदाचा राजीनामा वगैरे द्यायची ती आधी मांडणार आहे आणि मी योग्य वेळ ज्यावेळेला परत मला बोलण्याची संधी मिळेल मी त्या नेत्यांची नावं सुद्धा नक्की घेईल आणि पुराव्यासह।